आज माझ्या वेट लॉस जर्नीचा 5वा दिवस आहे। गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। सकाळची छोटी मोठी कामे आवरून थोडंसं पाणी वगैरे पिऊन कोमट लागली मी कामाला। हे काम राहिलं होतं अंथरून काढायचं, कारण की आज थोडं लेट उशिरा उठले। तेच चालू होतं माझं घरातलं आवरणं। इकडे तिकडे भाजीपाल्यावाला आला होता। आईने याच्या शेंगा घेतल्या होत्या शेवग्याच्या, आम्हा सर्वांना आवडतात, त्याचीच भाजी करायचं आईनं विचार केला होता। तेच साफ करायचं चालू होतं। नंतर पालक पण आली होती, मला खायची होती, म्हटलं पालक पण घेऊ द्या। नंतर माझं प्रोटीन बनवलं मी, सकाळी कोमट पाणी पिलं होतं, तर त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं। म्हटलं चला आता शेक बनवूया प्रोटीन, त्याच्यानंतर मग बाकीची कामे निवांत होतातच। काम तर दिवसभरच असते। ही आमची बाहुली आली होती, म्हणते मावशी मला नेऊन सोडा इकडे। ही माझ्या सख्ख्या चुलत्याच्या मुलीची मुलगी आहे, खूपच गोड आहे आमची ही बाहुली। तिला नेऊन सोडलं, बाकीचे कामही केले। नंतर हे एक फळ खायला घेतलं। एक फळ तर खातेच मी दिवसातून, कुठलेही असं, पण आजकाल टरबूज जास्त आवडतं मला। आणि खाता खाता लाईट पण चालली गेली। लाईटचा एवढा इश्यू आहे ना आता की लाईटच राहत नाही। चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि त्याच्यानंतर बघा काका आले होते, काकालाही टरबूज दिलं, उन्हातून आले होते। आईचं आणि काकाचं डिस्कशन चालू होतं इथं। त्याच्यानंतर जेवण केलं। आज जेवणामध्ये चपाती घेतली, 1.5 चपाती, शेवग्याच्या शेंगाची भाजी, जवसची चटणी कंपल्सरी असतेच माझी। आणि त्याच्यानंतर ऊन बघा किती आहे। आणि आमचा बाबू सायंकाळच्या टायमाला कपडे काढून बसला आणि हे पीत होता थंड। त्याच्यानंतर मी आणि बहिणाबाई आलो आज वॉकिंगला। आज आमची दुसरी बहिणाबाई आली, हे बघा। त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे करून आलो। तिच्याच घरी आली इकडं मी, तर बघते तर इकडं बघा तिच्या छोट्या मुलीचं काय चालू होतं। ती पण माहेरी आली होती, मी पण माहेरीच आहे। जेवणामध्ये चिकन, अर्धी भाकरी आणि सलाद असं जेवण होतं। आणि जेवण वगैरे करून असं 7:30-8च्या दरम्यान जेवण झालं आणि असं संपवलं दिवस। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।